शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्यतेची जन शिवभजनी पारायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सूत म्हणे शौनकादिका प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य, जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु, अथवा षोडश दंडी जाण. बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण. शिवस्वरूप मानोनी त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीचे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तकाभोवती 24. सहसा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. उत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा. पूजिता भाग्य विशेष, पंचमुखी षण्मुखी अष्टमुखी, चतुर्दशमुखी लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणी जे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐकाये विषयी. काश्मीर देशाचा नृपपावन, नामभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजादया भूसूर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाच न घेणे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पये. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्वदत्ते ऐसे लाधीजे कामिनी. सुतसभा विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्व आज्ञा थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील, शास्त्रज्ञ सुरस फार. विशेष सुकृते लिहिले, श्रोता सप्रेम चतुर सावधान. यजमान साक्षेपे उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन. पूर्व सुकृते प्राप्त होय, असो तो भद्रसेनानी प्रधान. बहुत करीते अनुष्ठान, दोघासी झाले नंदन. शिवभक्त उपजतांची राजपुत्र नाम धर्म प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्याची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेविती तव ते बाळ दोघे जण. सर्वालंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण. भस्म चर्चिती सर्वांगी, आवडे सर्वदा एकांत. श्रवण करीती शिवलीलामृत, पोलती शिव नाम मावळी सत्य. पहावे शिवपूजा सर्वदा, आश्चर्य करती राव प्रधान. यासी का नावडे वस्त्रभूषण, करती रुद्राक्ष भस्म धारण. सदा स्मरण शिवाचे, विभूती पुसुनी रुद्राक्ष काढती. मागुती वस्त्रे भूषिणी लेविती, ते सर्वेची ब्राह्मणासी अर्पिती. घेती मागुती शिवदीक्षा, शिक्षा करिता भूत परिते. न सांडिते आपले व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त. म्हणती करावे काय आता, तो उगवला सुकृत मित्र. घरासी आला पाराशर, सर्वे वेष्टित ऋषी भार. अपर सूर्य तेजस्वी, जो कृष्ण दो पायनाचा जनिता. त्रिकाळ ज्ञानी प्रति सृष्टी करता, तो वशिष्ठाचा नातू तत्वता. राक्षस सत्र जेनी केले, जेवी मनुष्य वागती अपार. तैसेची पूर्वी होते रजनीचर, ते पित्र कैवार समग्र. जाळिले सत्र करून या जन्मे जय सर्पसत्र केले. ते अस्तिके मध्येची राविले, पाराशरासी पुलस्थिनी प्रार्थिले. मग वाचिले रावणादिक वीरांची दाटूनी. क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्र. तेवी पित्र कैवार पाराशरे,
वादी जर्जर पै केले ते सांगावी सुमळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथ याला ध्वनितार्थ बोलिता आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर त्याचा नातू होय शुकयोगींद्र तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार घरा आला जाणून राव प्रधानासमोर धावती साष्टांग नमुनी घरासी आणि ती षोडशोपचारे पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनविकर जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करती शिवाचे आवडती वस्त्र अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशीलानु मात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिया भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्रे गज वाजयानी समग्र अरुढावे आवडे ना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गोड पडले चित्ती मग ते दोघे कुमारा आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेना गुरुने पाहिले दृष्टीची जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोटी शोधिता यावरी बोलले शक्तिसूत म्हणे हे काय झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐका तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम पट्टणी नंदीग्राम तेथील विरांगना मनोरम महानंदा नाम तिचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निसीम स्वरूप ललिला ताक्रती पाहुनी कंदर्प तन्यमय होनी नृत्य करी तैसा गोला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्य अपार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादोका रत्न खचित चरणी तिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुहास हिरण्यमय रत्न पर्यंतक राजस चंद्र रशीस प्रकाश सयाती जिची अभिनव दिव्य भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोम हिशी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दासदासी अपार घरी माता सभाग्य सदोहर जियेचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखुनी सखळ रपडोलविती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सौभाग्य ती घरा वेश्या असून पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरसा इंद्रासही वश नव्हे परम शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्री करी नेमिसी अन्नछत्र सदा चालविती नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजिती ब्रह्महस्ते अद्भुत ब्राह्मण हस्ते अभिषेक करवी शिवासी अचानक मनी जे इच्छिती ते महानंदा पुरविती कोटी लिंगे करवीत श्रावण मासी त्यादरे एके भद्रसेन सावधान कुकुट मरकट पाळिले प्रीती करून त्याच्या गळा रुद्राक्ष बांधुनी नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथील शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर तेथीची बांधिले प्रीतीने करी शिवलीलामृत पुराण श्रवण ते हे ऐकते दोघे जण सर्वेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासे सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाणे विभूती चर्ची सर्व हस्ते ऐवतीच्या अंग संगती करून त्यासही घडते शिवभजन असो तिचे सत्व पाहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरला महानंदीच्या सदना आला त्याचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा करून स्वहस्तकी त्यासी बसविली रत्नमंचिकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटते पूर्ण विश्वकर्माने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातली कंकण एरी होऊन आनंद घन नेम करीत यासी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मिनी 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाली या
तयासी ते मानले सर्वची. त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेहून आगळे तेजवर निले नवजाया लिंग देखुनी. ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगा. ते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावे वाळुनी. सौदागरे म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन. हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरिने अवश्य म्हणून. ठेवले नृत्यागारी नेऊन मग दोघे करती शयन. रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्यांच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्नी. जन धावू लागले चहूकडूनी. एकची हाक झाली 30 सावध करी मदनारी. म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी तवातात मज चेतला. तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून. कुकड मरकड दिले सोडून गेले पळून वनाप्रती. नित्यशाळा भस्म झाली नृत्यशाळा भस्म झाली समग्र. मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर. महानंदे प्रती ते धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत वळवुनी. म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागरे बोले वचन नेमाचा आहे दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगाकारणी तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लाघवी उमारंग. तो भक्तजन भवभंग उडी घातली सर्विंग. ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा. बोलविले सर्व ब्रह्म वंदा. लुटविले सर्व संपदा. कोश समवेत सर्व ही अश्वशाळा गजशाळा. संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रह दान. महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वा लागी घेऊन हृदयी चिंतिले. शिवध्यान हर हर शिव म्हणून या उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी. तैसा प्रकटला कपाळ मोळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी. शंकटी पाळी भक्ता ते माथाच्या जटांचा भार. तृतीय नयनी नेत्र वैष्णव नर. शिरी झुळझुळ वाहे नीर. भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी. निळकंठ खटवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी. गचचर्म पांघुरला. नेसायला व्याघ्रांबर गळा. मनुष्यमुंडाचा हार सर्वांग वेष्टित फणीवर. दशभुजा मिरवीत वरचेवर कुंदक झेलित. तेवी 10 भुजा पसरून अकस्मात. महानंदेसी झेलुनी धरती. हृदय कमली परमात्मा म्हणून झालो मी सुप्रसन्न. महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पाहुनी त्वरित नगरासमवेत चालली. पावली सकळ शिवपदी. जेथे नाही आधी व्याधी. श्रुद्राशा विरहित. त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची. तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक. जेथेची गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरत रुंची वने अपारे. सुरभीची बहुत खिल्लारे. चिंतामणीची धवला गारे. भक्तकारणी निर्मिली. जेथे ओसनाता बोलती शिवदास. तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा विनाश. महानंदा तेथे पावली. हे कथा परम सुरस. पाराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमार दोघे निशंक कुट मरकट. पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण. भाळी विभूती चर्चून त्याची पूर्वपुण्य करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष. 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लावती बहुतास उद्धरिती तुम्हा. ते अमात्यासहित भद्रसेन. गुरुसी घातली लोटांगण. म्हणे तुके मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले.
भद्रसेन बोलत पडती, हे राज्य किती वर्ष करती, आयुष्यप्रमाणे किती, सांग यथार्थ गुरुवर्य, बहुत करीती नवस, एवढाशी पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस, प्राणाहुनी आवडे बहु, तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्यप्रमाणे सांगा मा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे, ही सत्य बोलणे देख, परी तुम्हासी एकता वाटेल दुःख, हे सभा सकळी दुःखार्णवी पडेल भय, प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगासी येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून विशेष, ऐसे ते गोष्ट. भद्रसेन म्हणे, सत्य वचन बोलावे न करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असता जाण आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल, या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला, अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोश करून हाहाकार, वृक्षस्थळ पिटी नृपवर, मग रायासी पाराशर सावध करून गोष्ट सांगे, नृपश्रेष्ठान सोडी धीर, ऐक एक सांगतो विचार, जे पंचभूते नव्हती समग्र, शशी मित्र नव्हे तय नव्हता मायामय विकार, केवळ ब्राह्मणमय साचार, तेथे झाले स्फुरण जागरण, अहं ब्रह्मा म्हणून या, ते ध्वनी माया सत्य, तेथुनी झाले महत्व तत्व, मग त्रिविधी अहंकार होत शिवइच्छे करून या, सत्वासी निर्मिला पितवसन, रजांशे सृष्टी करता दुहीन, तमाशे रुद्र परिपूर्ण, सर्गस्थित्यंत करिविता, विधी म्हणे सृष्टी रची पूर्ण, येरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले, चहुवेदाचे सार पूर्ण, तो हा एक रुद्र अध्याय परम पावन, त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान, भुवन त्रियासेना बहुत करी हा जतन, त्याहुनी आणि कर थोर नाही साधन, हा रुद्र अध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले, चे रुद्राक्ष ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती, मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्र सांगे रुद्र हा, मग संप्रदाय ऋषी पासूनी भूतली आला अध्याय जाण, थोर तप जप तप ज्ञान, त्याहुनी अन्य नसेची, जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे दर्शनी तीर्थे पावन, स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती, जप तप शिवार्चन, याहुनी थोर नाही जाण, रुद्र महिमा आगाध पूर्ण, किती म्हणून वर्णावा, रुद्र महिमा वाढला फार, ओस पडिले भानू पुत्र नगर, पाश सोडून यम किंकर रीते हिंडे लागले, मग यमे विधी लागी पोसून, भक्ती कृत्य निर्मिले दारुण, ती कुतकर्क वादी भेदी लक्षुण, त्यांच्या हृदयी संचरली, त्यांसी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष, तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा, यम सांगे दूताप्रती, शिवदेवेश जे पापमती, ते अल्पायुष्य होती, नाना रीती जाचणी करा, शिवथोर विष्णू लहान, हरी विशेष हर गौन, ऐसे म्हणती जे त्या लागून आणून नरकी घालावे, रुद्राध्याय नावडे जास्ती कुंभी पाकी घालावे, त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे, याकरिता भद्रसेन अवधारी आयुत रुद्रवर्तन करी, शिवावरी अभिषेक धरी मृत्यू दूरी होय साच, अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षाचे पल्लव आणून, रुद्रे उदक अभिमंत्रून अभिचिंतन पुत्र करी, नित्य 10 सहस्र अवर्तने पूर्ण, शोनिपाळ करी सप्तदिन राये, धरिले दृढ चरण, सदद होऊनी बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक, काळ मृत्यू हे शोक, गुरु रक्षी त्यापासूनी, तरीत्वा आचारत्व करावे पूर्ण, तुझस्वे जे आहेत ब्राह्मण, अनेक सांगिती ते बोलावून, आताचे आणि तो आरंभी, मग सहस्र विप्र बोलावून, त्याचे रुद्र अनुष्ठानी भक्तिपूर्ण, न्यास ध्यानयुक्त पुढून, गुरुपासून जे आले परदारा आणि परधन,
ज्याची वमनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्टप्रती ग्रहण न घेती, जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न देती, मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती, असे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्त्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले, स्वरधुनीचे सलील भरले पूर्ण, त्या ताम्र पल्लव घालून रुद्रघोष गर्जले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडले, शास्त्रसंख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्याहिनी आला चंडाश, मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडिला, एक मुहूर्त निश्चिष्ट चलन वलन राहिले समस्त, परम घाबरला नपनात गुरुदेत नाभिकार, रुद्रोदक शिंपुनी सावध केला राजनंदन, त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले तेची, सांगत एक काळा पुरुष भयानक थोर, अर्धवट जटा कपाळी सेंदूर, चौघे पुरुष धावून आले तत्वता, पंचवदन दशभुज त्यांचे समता, कमळ भवांडी तुझी नसे, ते तेज जैसे गभस्ती, दिगंतमय संवारी ती, भस्मांगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती ऐरुदिते महाराजा येऊनी, मज सोडविले तोडून बंधन, त्या काळा पुरुषाची धरून करीती ताडन, केले ते ऐसे पुत्रमुखीचे एक तार, उत्तर भद्रसेन करी जय जयकार, ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले, अंगी रोमांच दाटले, मग विप्र चरणी गडबडा लोळे, शिवनाम गर्जते वेळी, देव सुमने वर्षिती, अनेक वाद्यांचे गजर डंगर्जते, अवघ्यात थोर मुख्य द्व्यांचे सुस्वर मृदंगवाद्य गर्जती, अनेक वाद्याचा गजर, शिवलीला गाते अपार, श्रृंगे भृंगी काळ थोर सन या अपार वाजती, चंद्रना धडकती भैरी, नादन मायेन भोदरी, आसो भद्रसेनी आवरी, विद्युक्त होम करीतसे, षडसान्य शोभविती, अलंकार दिव्य वस्त्रे देती, अमोलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणासी, दक्षिणी लागी भंडारे, मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तुके भरा, एक सरे मागे पुढे पाहू नकास, सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरे हेचे केले मात, धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई, ब्राह्मण देती मंत्रा क्षता विजय कल्याण हो, तुझिया सुता ऐसा ती आनंद होता असता, तो अद्भुत वर्तिले, वसंत येती सुगंधवनी, काशी क्षेत्रावरी स्वदुर्निकी, श्वेत पल्लव मृडानी, रमणलिंग अर्जिचे की निर्दैवासी सापडे, चिंतामणी की क्षुधी तापुडे, शिराब्धी ये धावुनी, तैसा कमलोद्भव वदन क्षणी, नारद मुनी पातला, वाल्मिक सत्यवती नंदन, पादिका ध्रुयरत्न, हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण, वंदे जे का सर्वते, जो चतुष्षष्टी कळा प्रवीण, निर्मळ चतुर्दिशाचा करताळ मळ, ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की, हे कमळ भवांड मांडोनी पुण्य सृष्टी करणारा, मागुतेने अन्याय विलोकितानी दंड ताडिला, शक्राधिका तो नारद देखुनी, तेची क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी, दक्षिणाग्नी गाह्य पथ्य अहवनी, उभे टाकले देखता, पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित, भद्रसेन धावुनी धरती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले, दिव्य गंध दिव्य सुमनी, षोडशोपचारे पूजली, नारद मुनी राव उभा ठाके कर जोडुनी, म्हणे स्वामी अतिदृष्टी तुन त्रिभुवनी गमन सर्व तुझे, काही देखिले सांगा अपूर्व, नारद म्हणे मार्गे येता शिवदूत चौघे, देखिले दशभुज पंचवदन, तिथे मृत्यू नेला बांधन, तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्र अनुष्ठाना सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरे हेचे ऐकले मात, धनभार झाला बहुत म्हणून सांडी ठाई ठाई, ब्राह्मण देती मंत्रा अक्षदा, विजय कल्याण होई तुझ्या सुता, ऐसा ती आनंद होत असता, अद्भुत वर्तिले, वसंत येत सुगंध ध्वनी की, काशी क्षेत्रावरी स्वधूर्ण की, श्वेत पल्लव मृडानी, रमणलिंगार्जिजे
की निर्दैवासी सापडे चिंतामणी की क्षुधी तापडे शिराब्धी येऊनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारदमुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादिकाय हृदय रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंदे जे का सर्व ते जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दशेचा करतळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मांडून पुन्हा सृष्टी करण मागुती अन्याय विलोकित नयनी दंडे ताडिला शक्राधिका तो नारद देखोनी तेची क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी ग्राह्य पत्य आहवनी उभे टाकले देखता पाराशराधिक सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावणे धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा टाके कर जोडुनी म्हणे स्वामी अतिद्रय दृष्टी तू त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिव दूत दोघेच देखिले दशभुज पंचवदन तीही मन मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केली तव पुत्ररत्ना क्षणार्थ ते वेळी शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसुत ऐकता ते तू कोणाच्या आज्ञे करून आणि तसे होतासी भद्रसेन नंदन त्यासी 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चयशे तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणि ती होतासी मग चित्रगुप्त पोसुनी सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्ष मृत्यू चिन्ह गंडांतर थोर होते ते महात्मा पुण्य निरसून सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्ट बहु मग उभा टाकुनी कृतांत कर जोडुनी स्तवन करीत हे अर्पणाधव हिम नगज माता अपराध न कळत घडला हा ऐसे नारद सांगता ते क्षणी राये पायावरी घातली लोळणी कानिक सहस्र रुद्र करुणी महोत्सव करीतसे शत्रुद्र करिता निश्चंस शतायुष्य होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देह तो येथीच झाला मुक्त त्याच्या तीर्थे तर ती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्ध्यान पावला आनंदमय शक्ती नंदन राय शतपद्म्य धन घेऊन तो शिविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पुढती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळ न बाधे अंती वंदोनिया नेती शिवपदा दश दिशा कपिलादान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या ऐव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निश्चंश शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्य हीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेग राव जाता झाला तपोवना शिवानुष्ठाना रुद्रध्यान करिता महारुद्र तोषला विमाने बैसुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करून राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप 11 रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्र समाधान ही हा कल्पप्रदूप्न संपूर्ण इच्छिले फळ देणारं मृत्युंजय जपा रुद्रानुष्ठान त्यासी न बाधे
ग्रहपीडा विद्या पिशाच बाधा रोग दारुण न व्याधी सर्वथा येथे जो मानिला विश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निश्चंश त्याचा विटाळ न व्हावा यासी प्रसविनी वांज झाली माता त्याची संगीती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणी जे ते आपल्या ग्रहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे हे सत्य जावे जीवा भावे ते सुशील हिंसक ग्रह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असो सर्व भावे निश्चित अखंड पाहावे शिवलीलामृत हे न घडते तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटला अपनारते अब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो महानंद जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसो सज्जन अखंड एकादश गोडा हा इति एकोदशाध्याय समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. तर मित्रांनो तुम्हाला हा माझा शिवलीलामृतचा 11वा अध्याय कसा वाटला हा कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझ्याकडून पुढल्या व्हिडिओमधून 12वा अध्याय ऐकायचा आहे का ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. शरणो शरणार्थी.